नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज मी आता ही ऑर्डरची थालीपीठाची भाजणी भाजत आहे, ती तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे। भाजणी खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे मी 2 कढया 2 बाजूला 2 शेगड्यांवर ठेवल्या आहेत आणि आपण ही भाजणी भाजून घ्यायची आहे। हे प्रथम अर्धा किलो गहू घेतलेले आहेत। इथे हे पाव किलो उडीद घेतलेले आहेत। पाव किलोपेक्षा थोडे जास्ती आहेत। आता हे सर्व माप मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता असंच आपण दोन्ही कढयात सर्व साहित्य भाजून घेऊया। आपण आता तांदूळ भाजून घेत आहोत। आता तांदूळ आपण 1 किलो घेतले आहेत। जाडे भाकरीचे तांदूळ घेतलेले आहेत। अर्धा किलो गहू घेतले आहेत। पाव किलो ज्वारी, पाव किलो बाजरी, पुढील सर्व साहित्य पाव किलो घ्यायचं आहे। सर्व डाळी घ्यायच्या आहेत। चणा डाळ, मूग डाळ, तूर डाळ, नंतर पोहे घ्यायचे आहेत। 200 ग्रॅम पोहे, 200 ग्रॅम साबुदाणा। आता आपले तांदूळ भाजायला घेतलेले आहेत। जाडे तांदूळ घ्यायचे आहेत आणि सर्व साहित्य आपण चाळून घ्यायचं आहे। एवढं मात्र लक्षात ठेवा, चाळून छान मंद आचेवरती तुम्ही जर भाजणी भाजली तर 6 महिने भाजणी एकदम छान राहते। त्याच्यापेक्षा जास्तही राहते, पण तेवढी आपण करतच नाही आहे। आपण थोडीच भाजणी करतो। आता ही ऑर्डरची आहे, ती पण माझी एक 7.5 किलो होईल। 7.5 किलोचीच ऑर्डर आहे। असं मी सर्व साहित्य भाजून घेत आहे। थालीपीठाची रुचकर भाजणी एकदम छान होते। फक्त भाजण्यावर आहे। तुम्ही जर छान मंद आचेवर भाजलं तर भाजणी एकदम छान होते। इथे उडीद डाळ घेतलेली आहे। अशीच मूग डाळ पण घ्यायची आहे। ह्या सर्व डाळी मी 300 ग्रॅम घेतलेल्या आहेत। पाव किलोला थोड्या जास्ती। मी आता चणा डाळी भाजून घेत आहे। चणा डाळ भाजायला थोडा वेळ लागतो। गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे। लहान गॅसवरच आपण भाजणी भाजून घ्यायची आहे। आता ही चणा डाळ 350 ग्रॅम घेतली आहे मी। हे सर्व माप तुम्हाला देणार आहे। आता तुम्हाला एवढं सर्व घ्यायचं नसेल तर फक्त 3-4 प्रकारच्या डाळी घ्यायच्या। 3 प्रकारच्या ज्वारी, बाजरी घ्यायची, तांदूळ, गहू आणि धना जिरा, एवढी भाजणी पण चांगली होते। पण ती थोडीच करायची, साधारण 1 महिना आपल्याला पुरेल। 1-2 महिने एवढीच करायची। आता ही ज्यांना हवी आहे ती 7 किलो भाजणी आहे। 7-7.5 किलो ही भाजणी होणार। तांदूळ पण ठेवले आहेत बघा। तांदूळ व्हायला सुद्धा थोडा वेळ लागतो। प्रत्येक जिन्नस व्हायलाच वेळ लागतो, कारण आपण गॅस बारीक ठेवतो म्हणून। तांदूळाचा रंग पूर्ण लाल नाही करायचा आहे। आता थोडा वेळ मी अजून भाजून घेणार आहे, 2-3 मिनिटं, आणि मग तांदूळही काढून घेणार आहे। ही बघा, आता आपण बाजरी भाजून घेत आहोत। बाजरी पण आपण 300-350 ग्रॅम घेतलेली आहे। बारीक गॅसवरच सर्व भाजायचं आहे। या कढईमध्ये बघा, मी हिरवे हरभरे घेतले आहेत। आपले चॉकलेटी हरभरे आणि हिरवे मूग, असं तिन्ही गोष्टी एकत्र घेतल्या आहेत आणि गॅस बारीक ठेवूनच मी ते भाजत आहे। हे पूर्ण असं सारखं आपण इथे कालथ्याने हलवत राहायचं आहे। कढईतलं जे आपण जे काय साहित्य घालतोय ते असं स्थिर ठेवायचं नाही, नाहीतर मग ते खाली लागून राहील। आता या भाजणीत खूप प्रकार आहेत। एवढे प्रकार तुम्हाला नको असले तर मी सांगितलेलं आहे। ज्वारी, बाजरी, 3 प्रकारच्या डाळी, 1 वाटी पोहे, साबुदाणा आणि गहू आणि तांदूळ, ह्याच्यावरही भाजणी होऊ शकते। पण अशा पद्धतीने भाजणी एकदा करून बघा, एकदम मस्त भाजणी होते। थालीपीठही एकदम छान लागतं। आपले वडे सुद्धा केले तरी छान होतात। आता ह्याच्यामध्ये लाह्या फुटायला लागल्या की हे भाजायचं बंद करायचं।
बाजरी आणि ज्वारीला लाह्या फुटायला लागतात. मुगाची डाळ घेतली आहे. मुगाची डाळ फक्त मी पाव किलो घेतली आहे आणि हिरवे मूग 100 ग्रॅम घेतले आहे. हे सर्व प्रमाण तुम्हाला देणार आहे. ही पहा ज्वारी घेतली आहे. बाजरी आपली भाजून झालेली आहे. ज्वारीला पण आता लाह्या फुटायला लागल्या आहेत. कढई आपली तापलेली असते ना, मग पटापट आपलं भाजून होतंय सर्व साहित्य. हे पहा लाह्या तुम्हाला दिसत आहेत का, बाजूला फुटायला लागल्या आहेत. आता ही बाजरी मी 300 ग्रॅम घेतली आहे. ज्वारी 300 ग्रॅम घेतली आहे. अशा प्रकारे माझी भाजणी आता भाजून होत आलेली आहे. हे पहा पोहे पण घेतलेले आहेत. हे जाड पोहे आहेत. हे मी 2 वाट्या घेतले आहेत. आपलं वाटी, आमटीची वाटी असते त्या मापाने 2 वाट्या. तेवढाच मी साबुदाणा घेणार आहे. हे पहा जिरं पण घेतलेलं आहे. जिरं पण भाजून होत आलेलं आहे. जिरं घेतलं आहे मी पाव किलो आणि धने घेणार आहे 300 ग्रॅम. धने थोडे जास्ती घेणार आहे. जिरं थोडंसं कमी घालायचं आहे. जिऱ्याने कडवटपणा येतो म्हणून जिरं आपण थोडं कमी घातलं आहे. तरी हे पाव किलो जिरं आहे. गॅस मी शेवटपर्यंत कमी ठेवलेला आहे. एकदम लहान गॅस ठेवलेला आहे. हे पहा याकडे तिकडे साबुदाणा ठेवलेला आहे. साबुदाणा पण झालेला आहे, काढून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यात धने भाजून घेऊया. हे पहा आपले धने पण भाजून झालेले आहेत. आपण धने घेतले आहेत 300 ग्रॅम. 300-350 ग्रॅम घेतले तरी चालेल. आणि हे माप मी तुम्हाला वजनी आणि वाटीचं असं दोन्हीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. थोडंसं कमी जास्ती जरी केलं तुमच्या मताने तरी पण भाजणी चांगली होईल. करून पहा एकदा. सर्व मापातच चांगलं होतं असं नाही. थोडंसं अंदाज पण ते केलं तरी पण आपला पदार्थ चांगलाच होतो. आता हे धनेही झालेले आहेत. आता हेही काढून घ्यायचे आहेत. गरम कढईत काही ठेवायचं नाही आहे. आता ही भाजणी तर भाजून झालेली आहे. थंड व्हायची वाट पाहायची आणि आपण जायचं आहे चक्कीत भाजणी दळण्यासाठी. भाजणी दळून आल्यावर आपण त्याचं थालीपीठ पण बघणार आहोत. या प्रकारे आपली सर्व भाजणी भाजून तयार झालेली आहे. ही 7 ते 7.5 किलो भाजणी आहे. पण तुम्हाला जर घरी बनवायची असेल तर वाटीचं प्रमाण देणार आहे. त्या प्रमाणात तुम्ही घरी भाजणी भाजा, चक्कीतून दळून आणा आणि थालीपीठ आणि लोण्याचा आस्वाद घ्या. एकदम मस्त भाजणी होते. घरच्या घरी बनवा थालीपीठाची भाजणी. या प्रकारे आपली भाजणी भाजून झालेली आहे. ही जर का भाजणी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अश्विनी चॅनल जर नव्याने बघत असाल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे.